आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुरू झालेला वाद काही क्षमताना दिसत नाहीये। अनुक्रमे भाजप आणि शिवसेना पक्षाचे हे दोन ज्येष्ठ नेते महायुतीत एकत्र असले तरी ठाणे जिल्ह्यात त्या दोघांमध्ये वर्चस्वासाठी कायम शीतयुद्ध सुरू असतं। नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि आलं होतं आणि त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वनमंत्री गणेश नाईक यांचं नाव पत्रिकेत छापण्यात आलं, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वगळण्यात आल्यानं दोन नेत्यांमधील वादाची चर्चा ही पुन्हा सुरू झाली। सत्ताधारी भाजपनं एकनाथ शिंदेंचं नाव वगळल्यानं शिवसेनेचा संताप झाला असून महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी भाजपला थेट आव्हानच दिलं। आता नवीन कमिटी आल्यापासून, नवीन महापौर उपमहापौर आल्यापासून आता येते की ह्याने असं काहीतरी हे केलं की गणेश नाईकाचं निमंत्रण पत्रिकेवरती गणेश नाईकाचं नाव ठेवायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं नाही। आणि या बाबतीत प्रशासन आणि त्यांच्यामध्ये महापौरांनी यांच्यामध्ये सुद्धा काही गोष्टीची खडाजंगी झालेलीच आहे। हे गणेश नाईक कंपनीला आमच्या एकनाथ शिंदे साहेबांची नावाची एलर्जी झालेली आहे। ठीक आहे, बघू यांची एलर्जी कशी काय कमी करायची। आम्ही पण त्या गोष्टीतून प्रयत्न करतोय। उद्या वेळ आली तर या गोष्टीमध्ये आम्ही नगरविकास खात्याला पण या बाबतीमध्ये पत्र देणार आहोत। मंडळी, मुंबईतील विल्सन जिमखाना आणि तिथलं मैदान ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद आता